व्होल्टेज कंट्रोलर विथ आर्नो ही ॲप्लिकेशन्स आहे. याच्यामध्ये काय केलं जातं आज थेरीला हाच पॉईंट शिकवणार आहे मी तुम्हाला. हा AC व्होल्टेज कंट्रोलर काय करतो तर हा इट इज यूज्ड बिटवीन AC मेन सप्लाय अँड लोड या दोघांच्यामध्ये हा यूज केलेला आहे. कसं यूज केला आहे AC व्होल्टेज कंट्रोलर असं नावाचं आहे. हा व्होल्टेज कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल झालेलं व्होल्टेज तो कंट्रोल करणार फर्स्ट आणि देन अप्लाय टू द लोड. म्हणजे थोडक्यात तो काय करतो AC टू AC कन्वर्जन करणार आहे. जसं DC टू DC कन्वर्जन चॉपर पाहिले आपण DCचं आहे पण DCमध्ये कन्वर्जन का केलं जे आपल्याला रिक्वायर्ड DC आहे ते DC मिळत नव्हतं म्हणून आपल्याला ते घ्यायला लागलं. म्हणजे ते काय करत होतं व्हेरिएबलचं फिक्समध्ये का फिक्स व्हेरिएबलमध्ये आता हे सांगता आलं पाहिजे तुम्हाला एक्झामला. व्हॉट इज द फंक्शन ऑफ चॉपर इट कन्वर्ट DC व्होल्टेज टू DC व्होल्टेज बट विच व्होल्टेज ॲट इनपुट अँड विच टाईप ऑफ व्होल्टेज ॲट आउटपुट हे माहिती पाहिजे. व्हेरिएबल कुठं असतात फिक्स कुठे असणार आहे. सेम तोच कन्सेप्ट इथं आहे. AC व्होल्टेज कंट्रोलर हा काय करणार आहे इट कंट्रोल द AC व्होल्टेज अँड देन अप्लाय टू द लोड. म्हणजे कुठं यूज करणार आहे इट इज यूज्ड बिटवीन AC सप्लाय अँड लोड या दोघांच्यामध्ये ते यूज केलेलं आहे. म्हणजे तुम्ही AC सप्लाय डायरेक्टली लोडला द्यायच्या ऐवजी काय करायचं आहे त्यांच्यामध्ये हा व्होल्टेज कंट्रोलर यूज करायचा. तो काय करणार रिक्वायर्ड म्हणजे व्होल्टेज कंट्रोल करणार म्हणजे काय लोडला जेवढं सेट व्होल्टेज रिक्वायर्ड आहे तेवढंच पुढे पास करणार आहे. व्होल्टेज रेग्युलेट करतो आहे व्होल्टेज कंट्रोल करणार आहे हे काम आहे त्याचं. सिंगल फेज AC व्होल्टेज कंट्रोल म्हणजे हा काय करतो AC टू AC कन्वर्जनचा अनरेग्युलेटरचा रेग्युलेट व्होल्टेजमध्ये कन्वर्ट होतो. समजलं याचं फंक्शन हे विचारलं जाईल तुम्हाला की हे काय आहे. आता याचे कनेक्शन्स करताना कसे कनेक्शन्स करायचे इथे आपण दोन SCR यूज केलेले आहेत. हे दोन SCR कसं कनेक्शन आहे यांचे अँटी पॅरलल कनेक्शन आहे. अँटी पॅरलल कनेक्शन असेल की डायरेक्शन कोणती भेटते युनिडायरेक्शनल का बायडायरेक्शनल बायडायरेक्शनल म्हणजे बोथ सायकलला ऑपरेट होणार आहे. याच्यामध्ये हाफ आणि फुल असे दोन टाईप आहेत. हा फुल आहे तर याच्यामध्ये आपण दोन SCR जे आहेत ना ते अँटी पॅरलल यूज केले ते बायडायरेक्शनल आहेत म्हणजे बोथ SCR वर्किंग ऑन बोथ सायकल्स. हाफ जर असेल तर एका सायकलला तो काम करतो दुसऱ्या सायकलला काम करत नाही. फुल असेल तर तो दोन्ही सायकलला काम करतो कारण याचं कनेक्शन जे आहे ते अँटी पॅरलल SCR कनेक्ट केले ते बायडायरेक्शनल्स आहे. हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला विचारलं जाईल एक्सटर्नलनी की हे दोन SCR जे आहेत ते यांचं कनेक्शन असं का केलं आहे. हे या कनेक्शनला काय म्हणायचं अँटी पॅरलल कनेक्शन्स. येतं लक्षात. याच्यामध्ये बायडायरेक्शनल्स डायरेक्शन्स ही कशी देतात बायडायरेक्शन म्हणजे दोन्ही सायकलला ते काय होतात ते ऑपरेट होतात. जर युनिडायरेक्शन असेल तर एकाच सायकलला हाफ कंट्रोल व्होल्टेज कंट्रोलर जे आहेत ते एका सायकलला काम करतात. फुल जे आहेत ते दोन्ही सायकलला काम करतात. आता कनेक्शन्स कशी करायची याच्यामध्ये हा K2 आहे तो K2ला कनेक्ट करा. G2ला K1ला G1ला हे झालं यांचं कनेक्शन. हे समजतं तुम्हाला हे सोपं आहे लक्षात ठेवायला. G1ला K1ला G2ला आणि K2ला. आता याच्यामध्ये लोड कनेक्शन करायचं आहे. लोडचं हे पॉझिटिव्ह आहे ते इथे कनेक्ट करा आणि हे निगेटिव्ह जे आहे ते इथे कनेक्ट करा. हा झाला लोड कनेक्शन. आता यांच्यातलं कनेक्शन्स करायचं आहे आपल्याला इथे करा. तो कनेक्ट करा. हे झालं यांचं हे असं कनेक्शन्स करायचं आहे तुम्हाला. इथून तुम्ही अँगल व्हॅरी करा. आता याच्यामध्ये रिडिंग्स कसे घ्यायचे तुम्हाला अल्फा कॅल्क्युलेट करायचा आहे. आउटपुट व्होल्टेज मेजर करायचं आहे आणि कॅल्क्युलेट पण करायचं आहे. टाईम पण पाहिजे. त्यामुळे CRO पण लागेल आणि फंक्शन जनरेटर पण लागेल. CRO फंक्शन जनरेटर कुठे फंक्शन जनरेटरचं आउटपुट कुठे अप्लाय करायचं लोडला. पॉझिटिव्ह फंक्शन जनरेटरचं इथं आणि निगेटिव्ह इथे आणि सेम मल्टीमीटरचं पॉझिटिव्ह आणि मल्टीमीटरचं निगेटिव्ह तिथे लोडच्या अक्रॉसेस करतो ना आपण मेजर. त्याच्यामुळे लोडच्या अक्रॉसेस येणार फंक्शन जनरेटर पण आणि लोडच्या अक्रॉसेस येणार मल्टीमीटरवर. मल्टीमीटरवर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मेजर करता येईल आणि CROवरती तुम्हाला टाईम पाहायचा किती आहे तो टाईम लिहायचा इथे
आणि मग हा फॉर्म्युला यूज करून अल्फा कॅल्क्युलेट करायचा. हा फॉर्म्युला यूज करून VM साइन ओमेगा टी म्हणजे VM साइन अल्फा, हा फॉर्म्युला यूज करून आउटपुट व्होल्टेज इथं लिहायचं. समजलं? मग याच्यावरती दिलेले क्वेश्चन्स आहेत ते रीड करा. इथून तुम्हाला हे कमी जास्त केलं की हा बल्ब ऑन होतोय त्यामुळे समजेल तुम्हाला. याचा 8 नंबर